अनुभव त्या ठिकाणी बघायला आपल्याला भेटला आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून पण त्या परमेश्वरानं तुम्हा आम्हाला कुठंच काही त्या ठिकाणी कारण अजिबात त्या ठिकाणी अपशकुन घडू दिलं नाही. कारण तो म्हणजे परमेश्वराचं कार्य करत असताना कारण देव सुद्धा तुम्हा आम्हाचा विश्वास तपासत असतो. जसं समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून विष निर्मित झालं आणि त्या विषाची प्रत्येकाला हानी झाली, प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याचा अनुभव आला. पण अनेकांची शरीराची झाडं झुडपं असेल, मुख्य प्राणी असेल, प्रत्येक जण त्या ठिकाणी जाग्यावर लोळायला लागला. पण ज्याला साक्षात जगाच्या मालकानं डोळे उघडले आणि त्या विषाचं ग्रहण केलं कारण ज्याला त्या विषाचं कारण त्या ठिकाणी खरोखर विष गरम झालेलं होतं आणि त्यांच्या विषामुळं त्यांची शरीर प्रकृती हलवली होती. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस विष पूर्ण ग्रहण करण्याचं काम केलं त्यावेळेस प्रत्येकाला जीवदान त्या परमेश्वरानं दिलं. एक लक्षात ठेवा. तसं आजही या जगामध्ये आजही त्या परमेश्वरानं तो प्रकार घडून दाखवला. अरे विष किती जरी निर्मित झालं कारण माझ्या कार्यामध्ये किंवा माझ्या नावाकडे ज्यांना उपवास धरला कारण ज्यानं तो विष त्याने एक बगर तो पदार्थ खाण्यात आला आणि त्या खाल्यामुळं अनेक जणांना त्याला हानी झाली पण त्याला मी अजिबात काही होऊ देणार नाही असं स्वरूप त्या भगवंतानं करून दाखवलं. आज या कलियुगामध्ये भगवंताच्या सामर्थ्य भगवंताचं कार्य हे जागा एक लक्षात ठेवा. भगवंत जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जागे आहोत. ज्या टायमाला भगवंत जागा नाही तोपर्यंत आणि ज्यावेळेस भगवंतानं डोळे झाकले त्यावेळेस तुम्हा मला सुद्धा डोळे झाकायचा योग कारण तुम्हा मला आणण्याची गरज नाही, तो आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा. अनेक लोक म्हणतात अनेक लोकांना वेगळं 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 देव कुठं आहे दाखवा, देव कुठं दाखवा. अहो हजारो लोकांना त्या देवानं अनुभव करून दाखवला. अरे हजारोला मी विशाल आणि विशालला विषाच्या माध्यमातून खाली पाडण्याचंही आणि सामर्थ्य तयार करतो आणि त्याच्यातून उठवण्याची ताकद माझ्याकडे आहे. कारण मी काय करू शकत नाही हे प्रत्येक माणसाला प्रत्येकाला जाणून देण्याचं काम भगवंतानं केलं. म्हणून त्याच्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे. आज ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असता तुम्ही आम्ही कुठल्याही देवाची आराधना करा पण आराधना करत असताना व्यवस्थित करा, योग्यतेने करा. ज्यावेळेस या सृष्टीमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी देव जसा निर्मिती झाला तसा दैत्य सुद्धा निर्मिती झालेला एक लक्षात ठेवा. आणि दैत्यानं सुद्धा देवाबरोबर संघर्ष केलेला आहे पण त्याला संघर्ष करण्यासाठी कारण त्याला अनेक वर्ष तप करावं लागले, अनेक वर्ष त्याचं चिंतन करावं लागलं देवाचं. दैत्यानं जप केले नाही, त्यांचं चिंतन केलं नाही, देवाची जप केली, देवाची भक्ती केली आणि देवाला आपल्याशी करून कारण त्यानं आपल्याशी आपली ताकद तयार करून देवाबरोबर त्यानं आपला खेळ मांडण्याचं काम केलं. तसं या जगामध्ये सुद्धा अनेक माणसं अनेक पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आगळे विचार ठेवणारे ह्या जगामध्ये मानवी धर्मात माणसं आहेत. पण एक विचार ठेवला पाहिजे कारण देव काय करतो आणि काय करत नाही ह्याचा मात्र अंदाजा कुणाला लागणं शक्य नाही. कारण तुम्ही आम्ही कितीतरी म्हणलं देव कुठं आहे दाखवा. अहो देव हा दाखवता येत नाही, देव हा अनुभवाला येत असतो, देव हा जाणीव करून देत असतो पण त्याला ओळखत आलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी आज बाळूमामा ह्या जगातून फिरतो. अनेक लोकांना वाटतो बाळूमामा कुठून आला, हे कवा आला, हे कवा प्रगट झालं आणि एवढं कसं वाढत गेलं. हा विचार जर केला का नाही कलियुगातला देव म्हणजे बाळूमामा आहे, कलियुगातला अवतार म्हणजे बाळूमामा आहे. हा कलियुगातला अवतार असणारा तो म्हणजे मामा आहे. आणि ज्या भक्तानं त्याच्यावर विश्वास ठेवला कारण तो सुद्धा भक्ताची विश्वास दृष्टी तपासणारा प्रत्येकाची भावना तपासणारा तो म्हणजे मामा आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक सेवेकरी असो भक्त असो त्याचा विश्वास तपासल्याशिवाय त्याला काही देत सुद्धा नाही एक लक्षात ठेवा. कारण तो म्हणजे मामा आणि त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो. कारण मामानं सांगितलेलं आहे अरे मामा दिसायला जरी मानवी कुळात दिसत असेल पण मामा हा मानवी नाही, जटाधरी शिवशंकर असणारा या कलियुगातला जटा असणारा स्वरूपाचा हा बाळू मामा या कलियुगातला एक लक्षात ठेवा. जसं महादेवापाशी त्रिशूळ आहे, जसं महादेव आहेत कारण प्रत्येक स्वरूप आज बाळू मामापाशी उपलब्ध एक लक्षात ठेवा. कारण श्री सद्गुरु संत बाळूमाच्या सुद्धा मेंढ्या मरत होत्या, मामानं समाधी घेतली. ज्यावेळेस त्या ठिकाणी
श्री सद्गुरु संत बाळूमामानं समाधी घेतली आणि मामाची प्रॉपर्टी मध्ये जे मामाच्या ज्या मेंढ्या होत्या का नाही, मामाची प्रॉपर्टी म्हणजे मामानं समाधी घेण्याच्या अगोदर काय होतं मामापाशी? काही नव्हतं. मामापाशी 700 मेंढ्या होत्या, 14 घोडे आणि त्या ठिकाणी 12 आणि 2 कुत्री, 12 घोडी, असे मामाचा परपंच होता मुली. आणि या परपंचामध्ये बाळूमामानं समाधी घेण्याच्या अगोदर मामानं 18 पगड समाजाला बोलवलं आणि 18 पगड समाजाला मामानं एक बिडी बंडल आणि एक माचीस या जगाच्या समोर टाकली आणि सांगितलं, बाबो हे माचीस आणि हे बिडी बंडल, हे इडी बंडल मी ह्या जगाच्या समोर टाकतो. कारण हे या ठिकाणी माझ्या ह्या इडी बंडलामधले म्हणजे बिडी बंडलामधली एखादी बिडी कोणाला ओढतो म्हणून जर काढला, जर कोणा माझ्या बिडी बंडलात एखादी बिडी काढून ओढू का म्हणून ही जरी भावना ठेवून त्यानं बिडी जरी वळली, कारण त्याच्या 6 महिन्याच्या अगोदर त्याचा हात बाजूला काढून ठेवतो. आणि एवढंच नाही की माझ्या बिडी बंडलातली बिडी एखादी कोणी घराकडे घेऊन जातो म्हणलं, कारण त्याला सुद्धा 6 महिन्याच्या अगोदर कारण त्याचा वापस आणून टाकायला होतो. जर त्यानं नाही आणून टाकला, कारण त्याने स्वर्गात गेला, शिडी लावून खाली आणतो आणि पातळा जाऊन बसला, खाली पुरून जर खड्डा करून पुरलं तर त्याला कुदळीनं खोदून वर काढणारा देव म्हणजे मी आहे, असा श्री सद्गुरु संत बाळूमामानं सांगितलं. त्यावेळेस मामाचं भक्तानं सांगितलं, मामा अहो विडी बंडल म्हणजे काय? हे विडी बंडल आणि माचीस म्हणजे काय? त्यावेळेस माचीसचं महत्व मामानं सांगितलं. अरे ह्या जगामध्ये मला जर एखादी माणूस आवडला, ह्या जगामध्ये जर एखादी मला माणूस आवडला आणि तो माझ्या जवळ आणल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यावेळेस मामानं सांगितलं, बिडी बंडलामध्ये एखादी या डबी मधली एक काडी काढतो आणि जाग्यावर ओढून जाग्यावर सोडून देतो. कारण मी काडी काढून ओढून सोडलेली ती काडीची आग कारण त्याच्या बुडक्याला लागून बसते आणि त्याला तुम्ही काय बोलाल ते कळच ना झालंय. त्यावेळेस मामानं सांगितलं, रे बिडी बंडल म्हणजे माझ्या उघड्यावर सोडलेली माझी बकरी आहे, उघड्यावर सोडलेल्या माझ्या बकऱ्यांचं दरबार आहे. ह्या माझ्या बकऱ्यामधलं एखादी पिल्लू, एखादी मेंढी चांगली दिसली म्हणून कोणी घराकडे नेलं तर त्याला परत आणून टाकायला लावायची ताकद ह्या बाळू धनगरामध्ये. एवढंच नाही तर मामानं सांगितलं, बाबा कारण माझी एखादी बकरी कुणाला पिल्लू चांगलं दिसलं म्हणून एखादी कोणा कापून खातो म्हणून जर घराकडे नेलं तर त्याला सुद्धा मी सोडणारा देव नाही. कारण हे माझ्या बकऱ्या आहेत, त्या बकऱ्यांचा जीवात्मा आणि माझा जीवात्मा एक आहे. अरे जोपर्यंत तुमच्याला सांभाळणं होते तोपर्यंत सांभाळला, ज्या दिवशी तुम्हाला सांभाळणं होत नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. जर आदमापूरच्या डोंगरातल्या दगडांना जर नाही माझ्या मेंढ्या राखल्या तर या जगात बाळू मामा नाव सांगत नाही असं मामानं सांगितलं. आणि तिथून पुढे हे मामाचं गाडे चालू झाले. एक लक्षात ठेवा, आज म्हणजे परशासक असेल अनेक जणांचा विचार कर हे मामाच्या माध्यमातून, हे मामाच्या पालखीच्या माध्यमातून 18 पालखी सोहळे फिरतात. तर 18 पालखी सोहळ्याच्या माध्यमातून हे मामा जग जनार्दनात फिरतो. पण जग जनार्दनात फिरत असताना अनेक जणाला वेगळं वेगळे विचार येतो. पण त्या ठिकाणी मंडळी आजपर्यंत प्रशासकाला सुद्धा जे जमत नाही तो मामा करून दाखवतो. कारण त्याला मामा म्हणतात. कारण त्या ठिकाणी मामा हा आगळा वेगळा देव असणारा तो म्हणजे मामा आहे. कारण त्याच्यासाठी मामा हा प्रत्येकाची मनोकामना आणि प्रत्येकाची भावना तपासणारा देव म्हणजे बाळू मामा आहे. आणि त्या मामाची तुम्ही आम्ही सेवा करतो, कारण तुम्ही आम्ही त्याची भक्ती करतो. हे आपलं भाग्य समजा. आज या कलियुगातला देव आहे. आज म्हणले आमुषेच्या माध्यमातून जवळपास 2.5 ते 3 म्हणजे जवळपास 3.5 ते 4 लाख लोक आदमापूरमध्ये बाळू मामाचं दर्शन गेला असतात. आज तुम्ही कोण्याही माध्यमातून मामाचा प्रचार करा, कोण्याही माध्यमातून तुम्ही वाईट माध्यमातून प्रचार करा तर मामाची प्रसिद्धीच होती. आणि चांगल्या माध्यमातून मामाचे कार्य करा, मामाची प्रसिद्धीच होती. कारण हे म्हणजे वाईट जरी झालं तर त्याच्यातून प्रसिद्धी करून घेतो तो म्हणजे मामा. चांगलं जरी झालं तर त्याच्यातून आपलंच कार्य करून घेतो आणि वाईट जरी झालं तर त्यानं आपलंच कार्य करून पुढे चालतो. त्याला म्हणतात मामाचं कार्य आणि मामाचं दरबार. आज ह्या जगातून मामा आपलं उघड्यावर घेऊन फिरतो. तो कोणाच्या आधारावर फिरत नाही, कोणाच्या विश्वासावर फिरत नाही. स्वतःच्या विश्वासावर, स्वतःच्या भावनेवर आणि स्वतःच्या कर्तव्यावर फिरणारा देव म्हणजे
हा बाळू मामा आहे आणि त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही आज हे बाळू मामाचं कार्य म्हणजे का तुम्हाला सोपं आहे असं समजू नका. कारण ह्या मामाला कारण इथून तिकडं तिकून इकडं नेऊन किंवा त्याला बंधनात टाकायची तुमची आमची ताकद नाही म्हणले. कारण तेवढ्यापुरतं एक दिवसापुरतं 2 दिवसापुरतं तुम्ही आम्ही मामाला थांबू शकता पण मामाला कायमच थांबवणं हे मामाच्या आजपर्यंत कोणाला जमलं नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी कोणाला जमणार नाही. कारण भविष्यात हा देवानं सांगितलेला आहे, अरे माझी जत्रा आणि माझी यात्रा म्हणजे काहीच नाही. 20 खंड्या मीठ एका जेवणात पडेल त्या दिवशी माझी यात्रा आणि जत्रा रंगेल म्हणून सांगतो. एक लक्षात ठेवा. कारण त्याच्यासाठी हे मामाचं कार्य आगळं आणि वेगळं. कारण मामानं सांगितलेल्या पद्धतीने हा जगत जनार्दनामध्ये कार्य चालू आहे आणि त्या कार्याचे तुम्ही आम्ही संगत करतो. कारण ज्याचा ज्या भक्ताचा विश्वास आहे त्यांना सांगता सांगितलेलं आहे, ज्याच्या माझ्यावर विश्वास आहे त्यानं माझ्याकडे यावं. ज्याचा विश्वास माझ्याकडे नाही कारण माझ्यावर नाही त्यांना अजिबात माझ्याकडे नाही आलं तर माझं काही अडचण नाही. कारण मी कोणाला यादी म्हणत नाही आणि मी कोणाला जाबी म्हणत नाही. आलास तर ये, केलास तर जा बाबा, मला अजिबात गरज नाही. कारण तुम्हाला माझी गरज आहे, कारण मला तुमची गरज नाही म्हणतोय. मला फक्त माझी बकरी हवी आहे. कारण माझी बकरी सुखी. कारण मामानं सांगितलेलं, अरे माझी बकरी सुखी, कारण माझ्या मेंढ्या सुखी तर माझा मेंढका सुखी. मेंढी आणि मेंढका सुखी नसेल तर जग सुखी आहे का दुःखी आहे का मला अजिबात चिंता नाही म्हणतोय. कारण जेव्हा जग माझी चिंता करेन तेव्हा मी जगाची चिंता करेन. कारण तो म्हणजे मी आहे. कारण त्याच्यासाठी आज या जगातून मामा आपलं कार्य घेऊन फिरतोय. आपलं भाग्य समजा. कारण कुठेही मामाचं कार्य नेऊन ठेवा, कुठेही डोंगरावर नेऊन ठेवा. तर मामानं सांगितलं, अरे माझ्यात एवढी ताकद आहे, क्षणात यात्रा भरवतो, क्षणात यात्रा मोडण्याची ताकद या बाळू मामापाशी आहे. कारण मामाला अडवणं कारण ते म्हणजे नाही. कारण मामाची ताकद अडवणं हे तुमचं आमचं काम नाही. कारण त्याच्यासाठी योगायोगानं मामाचा सोहळ्याचा मुक्काम तुम्हाला तुमच्या आमच्या गावात लाभला हे भाग्य समजायचं. भाग्याशिवाय घडत नाही, एक लक्षात ठेवा. आणि जिथं मामाला जायचंय तिथं गेल्याशिवाय राहत नाही कोणीही स्वरूपातून मामा. कारण तिथं पाऊल टाकतो, एक लक्षात ठेवा. पण त्याच्या मनात आल्याच्या त्यानं बसत नाही. कारण त्याच्यासाठी आपल्याला मामाची सेवा करण्याला योगायोगानं मामाच्या पालखीचं नियोजन किंवा मामाची पालखी 4 दिवस मामाचे मुख्य प्राणी आपल्या शेतात शिवाराने फिरतात हे आपलं भाग्य समजा. ज्याला बाळूमामाच्या मेंढीचा अनुभवच नाही त्याला कधी येणार बी नाही, एक लक्षात ठेवा. कारण त्यानं आज जरी बाळूमाच्या मेंढ्याच्या नावानं बोंबलला पण त्याला एक दिवस मात्र बाळूमामा बोंबलाय लावल्याशिवाय गप्प बसत नाही. कारण त्यानं बाळूमामाच्या नावानं किंवा मामाच्या मेंढीच्या नावानं बोंबलला कारण त्याला बोंबलाय लावायची ताकद या जगाच्या मालकात आहे. कारण मामानं सांगितलेलं आहे, अरे माझ्या मेंढीचा जिथं जिथं पाऊल पडेल त्या त्या ठिकाणी धनधान्य भरपूर पिकेल. कारण हे माझ्या मेंढीचा पाऊलच नाही, ज्या ज्या शेता शिवारात माझी मेंढी सरेन फिरेन कारण त्या त्या शेता शिवारात दान दुपटीने पिकन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून ह्या जगामध्ये सोडलेली माझी लक्ष्मी आहे म्हणतोय. कारण स्वर्गात एक माझ्या समोर लक्ष्मी, कारण त्या लक्ष्मीचं दुसरं स्वरूप या मेंढीच्या स्वरूपात सोडलेलं आहे. आणि ज्या ज्या परिसरात माझी मेंढी जाईल त्या त्या परिसरात धनधान्य भरपूर पिकेल असं मामानं सांगितलेलं आहे. मंडळी, अहो बाळूमामा ह्या कलियुगात गाड्या घेऊन फिरतो म्हणजे येडा नाही. हे जग कल्याणाचं कार्य घेऊन फिरतोय आणि जगामध्ये पुण्य वाढवण्यासाठी मामा फिरतोय. स्वतः देव फिरतो तुमचं आमचं पुण्य वाढवण्यासाठी आणि या कलियुगामध्ये पुण्य वाढवून परमात्मा आणि सगळं कार्य चालवण्यासाठी सृष्टी योग्यतेने चालवण्यासाठी स्वतः देव मालक त्या ठिकाणी कारण या मेंढीच्या माध्यमातून जगात फिरतो. कारण त्याच्यासाठी खरोखर तुमचं आमचं काहीतरी भाग्य समजा. मामानं सांगितलेलं आहे, अरे या जगामध्ये डोंगरा एवढं पाप झाले, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे. दोऱ्याच्या आधार डोंगर तरतोय. विचार करा, आपली जागा 3.5 हात आहे म्हणतोय. माझं माझं म्हणू नको, धरतीचं वजा पाण्याचा बुडबुड आहे. पाण्याचं कधी विकत मिळेल, पाळी लागेल. आपली जागा 3.5 हात आहे. कारण त्याच्यासाठी आज तुम्हाला वाटतं की माझा नंबर आहे, त्याला वाटते माझा नंबर आहे. हे 12 एकराचा नंबर माझा आहे, 100 एकराचा माझा नंबर. अरे तुमचं आमचं काही नाही. आपले तुमच्या आमच्या अंगावर दादो, तर आपण कपडे सुद्धा सोबत आणलेले नाहीत.
जन्माला येतेच कोण कपडे सुद्धा सोबत आणलेले नाहीत. मग तुमचं आमचं इथं काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे. कारण जन्माला येते सुद्धा आपल्याला काही सोबत येत नाही आणि ज्या जाता वापस कारण त्याला सुद्धा आपल्या सोबत काही जात नाही. म्हणून त्याच्यासाठी ज्या गाडीच्या मालकानं तयार केलेला आहे कारण जे जिथल्या पुरतं तितकं तुम्हाला ठेवलेलं आहे आणि जेवढ्या पुरतं तेवढंच ते वापरावं लागतं. आणि ज्यावेळेस त्याची मर्यादा संपली कारण त्यावेळेस ते कारण जिथले ते ठेवून जागच्या ठिकाणी ठेवून जावावं लागतं. कारण त्याच्यासाठी परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपण तुम्ही आम्ही कार्य करतो. आज्ञेनुसार तुम्ही आम्ही भक्ती करतो. हे आपलं भाग्य समजा. त्या ठिकाणी भगवान